नगराध्यक्ष काल खुर्चीरूढ झाले आणि दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी जे कचरा उचलणारे कार्यकर्ते आहेत, कर्मचारी आहेत, याचा आजचा हा संप. तुम्ही त्या धुऱ्याहून पहा, सारे जे ट्रॅक्टर आहेत हे ट्रॅक्टर सारेच्या सारे नेहरू मैदान या ठिकाणी लावले असून आणि या ट्रॅक्टरवर जे काम करणारे कार्यकर्ते आहेत हे सारे तुम्हाला या ठिकाणी उभे दिसतात. त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल की एकदम सर्वसामान्य कुटुंबातले रोजंदारीवर आपले पोट भरणारे, उदरनिर्वाह करणारे हे सारे कार्यकर्ते आज या ठिकाणी येऊन सारे जणांना मला फोन लावला, सकवण्यात आले. ते म्हणे भाऊ बाबर म्हण राजो, आपण कचरा करणारे लोक, हे कचरा उचलणारे लोक आहेत. कचरा उचलणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आज एवढी मोठी कंडिशन खराब होऊन गेली की त्याला शेवटी काम बंद ठेवावं लागलं. आता काही लोक आहेत, कोण बोलतोय माझ्यासोबत, या सारे सोबत तिथेच थांबा. काय नेमकं मॅटर कोण आहे, कोण ठेवलं काम बंद? 3 महिन्यापासून पगार नाही झाला साहेब. घरी लय परेशानी चालू आहे. राशन पाणी काहीच नाही. गॅस गेला आणि काल पूर्ण घरात नाही. राशन आणा, हे आणा. गहू पण नाही आहे, तेल पण नाही आहे. 1500 रुपये देते साहेब ठेकेदार. त्यांना जमते काय चाल? मी सांगा. 2 ते 2.5 ते 3 महिने झाले पगार बंद आहे. काय तुमचं काय म्हणणं आहे दादा? आमचं म्हणणं एवढंच आहे की बा वरचे जे हाय लेवलचे ऑफिसर आहे त्यांनी यांचं बिल पास करा, ते आम्हाला भेटा. बाकी जे कंडिशन एवढी खराब आहे की आता काय सांगू तुम्हाला राजू. किराण्यावाल्याला किराणा मागायला जातो, किराणा नाही भेटून राहिला आम्हाला. रूम भाडा, मी भाड्यानं राहतो, तो रूम भाडं नाही भेटून राहिलं. तो रूम मालक असा म्हणते की बा आता भेटलं तर ठीक, नाही तर मग रूम खाली करा. आम्ही आता कुठं जावं लेकरं बाहेर घेऊन, तुम्हीच सांगा. जे भाड्यानं लोक राहतात, काय काय नेमकं म्हणणं आहे भाऊ? आमचं असं म्हणणं आहे की 2.5 महिन्यापासून आमची काही पेमेंट झाली नाही. आमचं या मजुरीच्या भरोशावर आमचं काम चालून राहिलं. जे काही आहे आता दुकानदारासोबत झूट बोलून राहिलं, ये तारीख पे हमारे पैसे मिल रहे, आज देता कल देता. ठेकेदार असं सांगून राहिलं की बा ये तारीख हो जाएगा. त्याला फोन लावला की फोन उचलत नाही. बा त्याचाच नाही झाला तर आपल्याला कुठून भेटणार आहे तो? आपण फोन लावला, भैया आज नाही, सुबह देगा कल देगा. आपण दुकानदाराशी तेच बोलून राहिलो, आज देतो उद्या देतो. त्याच्यानंतर ऑटो भाडा आहे, त्याच्यानंतर दवाखाना आहे, त्याच्यानंतर सगळंच काही. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले ह्या कामावर येतो, दुसरं काम काही आहे नाही सध्या. म्हणजे काम हा आहे आपल्याला, पैसे भेटन इथून, पण पैसे गेले त्याच्यानंतर काम मी आता थांबला आहे. अशा गोष्टी होऊन राहिल्या. सगळ्या समस्या म्हणजे आमच्यावर येऊन राहिल्या त्या. आता गरीब माणसं, आता आम्ही कुठून काय करणार आहोत? आता याची पेमेंट, मजुराची पेमेंट, आमच्या ट्रॅक्टरवाल्याची पेमेंट, आता डिझेल देऊन आलं, डिझेलच्या भरोशावर सगळे कामं चालतात काय आहे असं होऊन राहिलं. त्याच्यानंतर बिमार झाला कोणी, आता एक वेळा दिन पैसे कोणी, आपण त्याच्यासोबत बार बार कधी झूट बोलू की बा आज देतो उद्या देतो. झाला व्यवहारही आमचा ठप झाला मार्केटमध्ये. व्यवहारही मार्केटमध्ये ठप झाला. बरं, मला एखाद्या जण सांगा, हा जो ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरचा काय रुपये रोज असते? म्हणजे कचरा तुम्ही जो उचलता याचा काय रुपये रोज असते? आणि याशिवाय जे कार्यकर्ते कर्मचारी आहेत याला काय रुपये ट्रॅक्टरनं पैसे भेटतात? आपल्या ट्रॅक्टरवाल्याला 350 रुपये रोजंदारी भेटते, ड्रायव्हरला 350 रुपये रोजंदारी भेटते. जो 3 माणसं 1200 रुपयाचं काम येईल, 400 रुपये रोजंदारी पडते. याला 1200 रुपयाचं भेटते. म्हणजे एका जो मजूर यात जो काम करते कचरा उचलते त्याला 400 रुपये रोजंदारी पडते एकाले. बरं, मला एक सांगा की तुम्ही ज्या टाइमला कचरा उचलता त्या टाइमला लोकांचा बिहेवियर कसं असते? लहान पोटे गरम होतात, सर्व जण गरम होतं साहेब. जर उचललं नाही तर कोणी काय बोला नाही, अंदाज नाही. पन्नी उचला लागते आम्हाला, एक पन्नी उचला लागते. बरोबर. काय सांगा, बोला ना. कचरा उठाने वालों की कोई कीमत नहीं है. जैसे एक बात, ये कचरा उड़ाते हैं ना, अगर कोई भी आम आदमी आता है तो कचरा उड़ा रहे. जैसा हम तो साफ सफाई कर रहे हैं, तो साफ सफाई करने वाली कोई हेल्प नहीं है क्या? माणसं नाही का, जीव नाही काय? हाँ, हम कोई जानवर है क्या? हमारे कचरा घर का अरे कोई कचरा तो सर हमारे घर का नहीं है. हम तो गांव सफा करके दे रहे ना, तो कुछ तो होना जैसा ये लोग कोई भी आता कुछ भी बोल के चला जाता. हमको बैल के तरीका सुनना पड़े साहेब. कधी कधी अशा कार्टिंग गलीत मध्ये जावं लागते की तिथं पूर्ण असं गोमूत पडल्या राहते. एवढ्या बेपटीतून आम्हाला घुसा लागते आणि वरतून पाणी चालू राहते. पाणी बंद करा तर पाणी कोणी बंद करत नाही. एवढ्या बेपटीतून पाय स्लिप झाला तर आमचा इन्शुरन्स बी नाही, काहीच नाही आमचं वालं. अगर यदा कदाचित आम्ही एखादा माणूस पडला याच्यातला आणि काही कमी जास्त झालं तर आमचा परिवार कोणाच्या भरोशावर चालणार आहे? यानं थोडी खंत घेतली पाहिजे. एवढीशी बेपटी राहते राजू, त्याच्यात आम्हाला घुसा लागते, वरतून पाणी चालू राहते, त्याच्यात नाल्या काढलेल्या वेस्टेज पाणी चालू राहते. आता काय करायचं? एक एक जो ट्रॅक्टर आहे, या ट्रॅक्टरचे किती रुपये तुमच्या हाताला वटकले आहेत? 3 महिने 3 महिन्यापासून समजा एका 20,000 15,000 कोणाचे असे उरकले आहेत. एका ट्रॅक्टरवर 1-1.5 लाख रुपये. मी आज कामाला गेलो होतो 25,000 रुपये भेटले असते मला. आता भेटले असते, अजून भेटले नाही. ठेकेदार कोण आहे?
ठेकेदार आला काय का ठेकेदार आला नाही त्या प्रॉब्लेम नाही ना सर. हा प्रॉब्लेम कोणाचा आहे नेमका? हा प्रॉब्लेम ठेकेदाराचा नाही आहे. तो माणूस हेच म्हणून राहिला जिथपर्यंत माझं पेमेंट मला भेटत नाही तिथपर्यंत मी काही करू शकत नाही बा. तो माणूस आम्हाला फक्त आश्वासन देऊ राहिला पण त्या माणसाची काही गलती आहे नाही. 10 लाख कारण की त्याचा प्रॉब्लेम कुठून आहे नेमका ते आम्हाला माहित नाही पण आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. हे म्या वस्तुस्थिती तुम्हाला नेहरू मैदानावर येऊन या जे कचरा उचलणार आहेत कचरावाले आपण आहोत. आपण कचरा करतो आणि कचरा उचल्याचं काम हे स्वच्छता कर्मचारी आहेत हे. आज ना त्याची वस्तुस्थिती ऐकली अक्षरशः कोणाकोणाच्या डोळ्यात आसू आले. गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून येईल खोकला आला त्या मायबीन थंडीच्या ना तर याले पैसे भेटले नसल्याने याच्या तुम्हाला अनंत अडचणी दाखवल्या. नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं याच्या तोंडाकडे पाहावं कारण याचे प्रपंच आहेत. त्यातल्या त्यात लोक हलकट बोलतात ना. तुम्हाला सांगतो ना मी कचरावाले येतात की नाही उचरे ते उचरे मेंबर तर अलगच. आता तर मेंबर तर आले आता विषयच नाही आहे. मेंबरही अलग बोलतात. याचा रिस्पेक्ट करा. एका इकडे यायले पैसा पाणी भेटत नसू नये हे ना. आता लोक 3 महिने काम केलं आपल्या सरकारी कर्मचारी बरोबर आहे बा 3-4 तारीखला बरोबर पैसे अकाउंटले होतात आणि आपणच गरम बोलतो. जरा इज्जत द्या लोकांची कारण याचा पगार लवकर द्या. नाही तर येणं जर 8 दिवस जर काम बंद ठेवलं ना प्रत्येकाच्या तरी कचऱ्याचा ढीग होईल. कचरा करणारे आपण स्वच्छ करणारे हे बिचार आहेत याले रिस्पेक्ट द्या. बातमी मी एकदम सरकारटीपर कार्यक्रम असतो आपला वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत पाहतो कोणी बोलते का. तर नाही बोलत आपली बातमी तर तुम्ही पाहूनच राहिले गावरान 90 वर. जे कचरा उचलणारे कार्यकर्ते आहेत त्याचे ठेकेदार असणारे फारुख भाऊ आहेत. फारुख भाऊ काय राजे लोक जे वज्जर वाक्य चालू आहेत ना याचा पगार गिगार काढून जरा मोबाईल सायलेंट करा. याचा पगार पाण्याचं काय लोक वज्जर वाकी होऊन राहिले त्याचे एले होऊन राहिले. कोणाच्या घरी खायची सोय नाही दवाखान्याची सोय नाही काय याच्यावर किती मार्ग काढा ना. मार्ग काय काढू आम्ही तुम्ही सांगा. आम्हाला 1 महिन्याच्या कामाचा आदेश भेटला होता. 1 महिना आम्ही संपूर्ण तरीकेचं काम केलेलं आहे. प्रशासनची तुम्ही विचारून घ्या आमची काही तक्रार आलेली नाहीये. 1 महिन्यानंतर आम्ही बिलाचा लेटर दिला आम्हाला बिल द्या. आम्हाला 1 महिन्यानंतर 2 महिने झाले 3 महिने झाले कामाची वाढ 2 महिने झाली 3 महिने झाली. आम्हाला 3 महिने बिल भेटला नाही. आमचे जे मजूर आहे त्यांना दररोज खायला काही ना काही लागते. मला पैसे भेटले नाही तर मी त्यांना काय देऊ. प्रशासन म्हणते आमच्या पाशी पैसे नगर परिषद फंड मध्ये पैसे नाही. तर नगर परिषद मध्ये फंड मध्ये पैसा नसल्याने नगर परिषदने 1 महिना झाल्यानंतर आम्हाला काम बंद करण्याचे आदेश द्यायला पाहिजे होते. 3 महिने तुम्ही आम्हाला काम चालू ठेवायला लागले. आम्हाला वेळोवेळ तुम्ही आम्हाला आश्वासन देऊन राहिले की आम्ही तुम्हाला पैसे देतो. आम्हाला आजपर्यंत काही पैसे भेटले नाही. मजुरी किती थांबणार त्यांनाही काही लागलेलं आहे ना. बरं मला एक सांगा एकूण किती रक्कम तुमची थांबली आहे जवळपास? मला 40 लाख समथिंग काही महिन्याने काम भेटलेलं आहे. 3 महिने माझा 5 जानेवारीला माझे 3 महिने संपूर्ण होणार. त्यात मधून मला आतापर्यंत फक्त 10 लाख रुपये भेटले. व्हेरी गुड. कार्यकर्ते येईल 1 महिन्याचा भेटला ठेका डबल हा 3 महिन्याला वाढवला पण त्याच्यात 40 लाख रुपये प्रति महिन्याचा हिशोब जर केला तर येईल जवळपास 1 कोटीच्या वर आसपास थोडीशी कमी जास्त रक्कम भेटायला पाहिजे होती. पैसाच नाही म्हणते. सीओ साहेबाची प्रतिक्रिया घेणं आवश्यक आहे म्हटलं याच्यावर. आता हा सर नमस्कार. गावरान 90 प्रवीण ताडे बोलतो. बोला ना. हो सर हे सफाई कर्मचारी जे आहेत हे पगारासाठी सर्व ट्रॅक्टर वगैरे लावून इथं नगर परिषदमध्ये जमा आहेत. सर यांचं पेमेंटचा काय विषय आहे? यांचं पेमेंट संबंधित कंत्राटदारानं करायचं आहे. हां आणि कंत्राटदार ते मजूर असल्यामुळं पेमेंट करण्याची जबाबदारी त्यांची आहे. हां आणि सर यांचा पगार अपेक्षित आहे. आपण कंत्राटदाराला देयक दिलाय का सर? कंत्राटदाराला पार्ट पेमेंट केलेलं आहे आणि टेंडर देतानाच आपल्या अटी शर्तीमध्ये आणि करारनाम्यात सांगितलेलं आहे का निधीच्या उपलब्धतेनुसार देयक अदा करण्यात येईल. हां हां आणि या अटी शर्तीवरच कंत्राटदाराने ते काम घेतलेलं असल्यामुळं ते या लोकांचा पगार करण्याची पूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची आहे. सर त्यांनी सांगितलं की मला 1 महिन्याचा कंत्राट भेटला होता आणि काम हे 3 महिन्यापर्यंत वाढवलं आणि अजूनही मला पहिल्या महिन्याचंही पेआउट निघालं नाही. जे तुम्हाला वाटलंच मी करा कसं आहे बोलण्याला काही अर्थ नसते. करारनाम्यावर कागदावर जे आहे ते मी सांगतो आहे.
पुढचा मुदतवाढीचा पण त्यांना आदेश दिला होता त्यांच्या विनंतीनुसार. हा आणि पहिल्या जे ते बोलत आहे हा. त्यानुसार आपण पार्ट पेमेंट पण केलाय, जो निधी आपल्याकडे उपलब्ध होता त्यानुसार. अजिबातच पैसे दिलेले नाही असं काही नाहीये. ठीक आहे सर, धन्यवाद सर. आणि जेव्हा आपण कोणताही कॉन्ट्रॅक्टर कंत्राटदार काम घेतो हा तो ते आपली आर्थिक परिस्थितीची त्याची ती आर्थिक गुंतवणूक करण्याची तयारी असते हा ते समजूनच तो काम घेत असतो की नाही. हो सर. हा. ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद. तरी मी थोड्या वेळात त्यांच्यासोबत चर्चा करून हा. जे काय त्यांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीने मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. हो सर. हो.